रात्री 12 वाजेपर्यंत अभ्यास करायचा आणि सकाळी सकाळी 4:30 वाजता उठायचं. सोपं नाही बाबा. सकाळी 4:30 वाजता उठून ग्राउंडला गेलो आणि ग्राउंडला गेल्या गेल्या लगेच आपण आपला वॉर्मअप चालू केला. काल आपलं इंडोरन्स रन झालं होतं, तर आज आपला स्पीड वर्कआउट होता. स्पीड वर्कआउट मध्ये आज आपले 300 मीटरच्या स्प्रिंट होत्या 6. पर लॅप आपल्याला 45-50 ने मारायचा होता. आपण मस्तपैकी 45-50च्या या पेसनं 6 रॅपिटेशन मारले आणि इकडे वर्कआउट करायला आलो. इकडे आल्यावर लगेच आपण जोर मारले आणि जोर मारून झाले की लगेच सपाटे मारा घेतले. तेवढ्यातच आपले ईश्वर भाऊनी पण एंट्री टाकली. मस्तपैकी दोघांनी मिळून सपाटे मारले. 25-25चा सेट घेऊन एक सेट पूर्ण केला आणि जोर सपाटे मारून लगेच ऍपचा वर्कआउट चालू केला. पहिलं क्रॉस ओव्हर माउंटन क्लाइंबर, त्यानंतर सिंपल माउंटन क्लाइंबर आणि हा एक सेट मारून पूर्ण वर्कआउट संपवला आणि आपली गरीबाची मॅट आतरून मस्तपैकी ट्रेचिंग केली. दिवस झालं होतं गोळा टाकला नव्हता, म्हणून म्हणलं आज गोळा टाकावं. 2-3 गोळे टाकले आणि सरळ घरी आलो. आज काय डाएट भिजाय टाकला नव्हता, म्हणून म्हणलं आज फक्त चणे फुटावरच भिजू. तेवढ्यातच आपली बहीण बघा काय म्हणते. वाटी बिटी काय घ्यावं माणसाने. ट्रेनिंग सेंटर मध्ये रोजच आपल्याला हळद टाकलेलं दूध प्यायला भेटायचं, म्हणून आपल्याला घरी पण तशीच सवय लागलेली. आता सगळं दूध वगैरे नाश्ता वगैरे केला आणि डब्बा पॅक केला, कारण एकदा लायब्ररीला गेलं की डायरेक्ट संध्याकाळीच घरी यायचं. मस्तपैकी लायब्ररीत गेलो आणि आपला नियमितपणे अभ्यास चालू केला. दिवसभर अभ्यास करून आता घरी निघालो होतो. घरी जाता जाता म्हणलं आपल्या मनुमाऊला काहीतरी खायला घेऊन जावं, कारण श्रावण चालू असल्यामुळे घरी चिकन वगैरे काही होत नाही आणि आमची आई आमच्या मनुबाईचा लयच लाड करते, म्हणून आपल्या मनुमाऊसाठी ग्रेव्हीचे 2 पॅकेट घेतले आणि सरळ घरी आलो.